प्रकरण 6. हरिपूर ते नागपूर. अवघड वळणांचा प्रवास. अत्यंत वेदनादायी प्रसंगांना तोंड देण्याची वेळ आपल्यावर आलेली असली तरी दुःखात कुढत बसणं हे काही योग्य नाही. याचं भान इंदिराबाईंना राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरानं दिलं होतं. त्यामुळे जीवनाला सामोरं जाणं महत्वाचं आहे असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं. पण घरातली परिस्थिती फारशी बदललेली नव्हती. नातेवाईक, ओळखीचे लोक भेटायला म्हणून यायचे आणि काही बाही सांगत राहायचे. त्याचा त्यांना खूप त्रास व्हायचा. मग न राहून त्यांनी सर्वांना एकदाच निक्षून सांगितलं, काही दिवस मला एकटं सोडा. घरातल्या मंडळींनी त्यांचं हे म्हणणं ऐकलं. त्यामुळे मिळालेल्या त्या एकांतात त्यांना काही विचार करता आला. ह्याच विचारातून त्यांनी ठरवलं की घराबाहेर पडून काही काम केलं पाहिजे. त्या डॉक्टर BN पुरंदरेंना भेटल्या आणि त्यांच्या दवाखान्यात नर्सेसच्या सहाय्यक म्हणून रुजू झाल्या. खूप सांभाळून घेत दवाखान्यातल्या सगळ्यांनीच त्यांना मदत केली. काम समजावून देत नर्सिंगच्या कामाचं जुजबी ज्ञानही त्यांना दिलं. त्यातून समाजाला उपयोगी पडेल असं आरोग्य क्षेत्रात आपण काही काम करू शकू असा विश्वास त्यांना वाटायला लागला. शिवाय घराबाहेर पडल्यानं आपलं दुःख बाजूला सरून आपण काही वेगळं करू शकतो ह्याची जाणीवही या कामाने त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळे नर्सिंगमधलं अधिक काही शिकायला मिळावं म्हणून त्या या दवाखान्यात अगदी मन लावून काम करू लागल्या होत्या. परंतु त्यांना तिथं 2 महिन्यापेक्षा अधिक काळ काम करता आलं नाही, कारण त्या आजारी पडल्या. या काळात एकूणच मानसिक आणि शारीरिक ताण प्रचंड वाढला होता. तो सहन न झाल्यानं त्या आजारी पडल्या. डॉक्टरांच्या औषधानं काही काळ बरं वाटायचं, मात्र प्रकृती अधिकाधिक ढासळत चालली होती. त्यांना सक्तीच्या विश्रांतीची गरज होती. भास्कर आठले पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला आले. काही काळासाठी तुम्ही निसर्गोपचार केंद्रात जाऊन राहावं असा त्यांनी आग्रह धरला. त्या राजी झाल्या. आठलेने त्यांना हरिपूरच्या निसर्गोपचार केंद्रात दाखल केलं. गांधी विचारानं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कृष्णाताई या सांगली जिल्ह्यातला हा निसर्गोपचार आश्रम चालवत होत्या. इथे दाखल झाल्यानंतर काही दिवसातच इंदिराबाईंना छान आराम मिळाला. गेल्या अनेक दिवसांच्या सततच्या अस्वस्थतेत त्यांना स्वतःच्या मनाशी विचार करण्यासाठी खऱ्या अर्थाने इथे वेळ मिळाला होता. इथल्या शांत निसर्गरम्य वातावरणात शांतपणे मनासारखं वाचन करता येत होतं. काही दिवसातच त्यांच्या मनावरील ताण खूपच कमी झाल्याची जाणीव त्यांना झाली. एव्हाना मीनाक्षीच्या जाण्यानं स्वतःचं बरं वाईट करून घ्यावं, जीव द्यावा, हा जो विचार त्यांना मध्ये मध्ये ग्रासत होता तो पार दूर गेला होता. त्यांचं मन आता खंबीर होत होतं. जगण्याची नवी दिशा गवसल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या स्मित रेषेने प्रकटत होता. विशेष म्हणजे कृष्णाताई आणि काही कार्यकर्त्यांशी त्यांचा उत्तम संवाद होत असे. कृष्णाताईंचा सामाजिक कार्यातील अनुभव, त्यांचं राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सुरू असणारं काम, निसर्गोपचार आश्रमाचा वाढलेला व्याप, तिथं मिळणाऱ्या सुविधा, त्यासाठी नियोजन, कार्यकर्त्यांची आणि कर्मचाऱ्यांची धावपळ, त्यांचं एकनिष्ठेने दिलं जाणारं योगदान ह्याचा इंदिराबाई अत्यंत बारकाईने अभ्यास करत होत्या. भविष्यातील नियोजनबद्ध संस्थात्मक कार्याची प्रतिमा त्यांच्या मनात इथल्या वास्तव्याने उभी राहत गेली असावी. अशा साऱ्या पोषक वातावरणात मनाबरोबरच त्यांचं शरीरही चांगलीच उभारी घेत होतं. अशातच एके दिवशी त्यांची भेट चंद्राताई किर्लोस्कर यांच्याशी झाली. ध्यानीमनी नसताना झालेली ही भेट इंदिराबाईंसाठी त्यांच्या जीवनाला एक नवं आश्वासक ध्येयासक्त वळण देणारी ठरली. चंद्राताई किर्लोस्कर म्हणजे राष्ट्रसेवा दलाच्या विचाराने भारावलेली, त्या काळातील सामाजिक चळवळीतील एक अत्यंत धडपडणारी, झपाटून काम करणारी, विलक्षण झंझावती कार्यकर्ती होती. त्या मंतरलेल्या दिवसांची ती फक्त साक्षीदारच नाही तर धगधगती ज्वाला होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेडेगाव किर्लोस हे चंद्राताईंचं मूळ गाव. मात्र घरात शिक्षणाची परंपरा. वडील विष्णुपंत शिक्षक तर आई लक्ष्मीबाई मुंबई शहरात वाढलेल्या, शालेय शिक्षण झालेल्या, सुधारक विचारांच्या गृहिणी. त्यांना आयुर्वेद आणि झाडपाल्याची उत्तम माहिती होती. त्यामुळे किर्लोस परिसरात त्या औषधोपचार करत, अडलेल्या महिलांची बाळणपणं करत. परिसरात त्यांना डॉक्टरीणबाई म्हणूनच संबोधलं जाई. आईच्या सामाजिक कार्याचा वारसा चंद्राताईंकडे आला होता. चंद्राताई सर्वात मोठ्या. 4 बहिणी, चंपूताई, प्रमिला, इंदुमती, उषा आणि एक भाऊ मनोहर. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे वडील विष्णुपंत यांचं आकस्मिक निधन झालं.
त्या काळी प्रथेनुसार विधवा स्त्रियांचं केशवपन करीत. पण चंद्राताई आणि त्यांच्या भावंडांनी आईच्या केशवपनाला कडाडून विरोध केला आणि ही प्रथा मोडीत काढली. त्यानंतर किर्लोस गावात कोणाही स्त्रीचं केशवपन झालं नाही. एका सामाजिक परिवर्तनाचीच लढाई ह्या कुटुंबाने अत्यंत निर्धाराने लढली होती. हाच अनुभव चंद्राताईंच्या पुढील सामाजिक वाटचालीचा प्रेरणास्त्रोत होता. वडिलांच्या निधनानंतर चंद्राताई भावंडांसह मालवणला पुढील शिक्षणासाठी आल्या. मालवणमध्ये त्यांची जीवश्च कंठस्थ मैत्रीण होती, मंजुताई प्रभू. दोघीही मॅट्रिक परीक्षा उत्तमपणे पास झाल्या आणि दोघींनाही मुंबई कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळाली. चंद्राताई पुन्हा एकदा मुंबईत आल्या. दरम्यानच्या काळात चंद्राताईंची धाकटी बहीण चंपूताई यांना देखील नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हरकिसंदास हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली होती. मात्र अल्पशा आजाराचं निमित्त झालं आणि त्यांचं हॉस्पिटलमध्येच निधन झालं. ह्याचा प्रचंड धक्का चंद्राताईंना बसला. वडिलांच्या निधनानंतर आपल्या भावंडांचा सांभाळ शिक्षण करत त्यांनी जीवनाचा एक यशस्वी टप्पा गाठला होता. अशा वाटेवर त्यांना बहिणीच्या आकस्मिक मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यांनी मुंबईत न राहण्याचा निर्णय घेतला आणि कॉर्पोरेशनमधली कायमस्वरूपी नोकरी सोडून राजीनामा देत त्या तडक मालवणला परतल्या. मालवणमध्ये आल्यानंतर त्यांनी राष्ट्रसेवा दलाचं काम करायचा निर्णय घेतला. सेवा दलाने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. त्यातून दादा शिखरे, नानासाहेब गोरे, S.M. जोशी, भाऊ तेंडुलकर, यदुनाथ थत्ते, श्याम कोचरेकर अशा व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला. रत्नागिरी मालवण हा परिसर पिंजून काढत त्यांनी राष्ट्रसेवा दलाचं मोठं नेटवर्क उभं केलं. पण सततच्या दगदगीने त्या आजारी पडल्या आणि हरिपूरच्या निसर्गोपचार आश्रमात दाखल झाल्या. त्याचवेळी इंदिराबाई तिथे असल्यानं त्यांची आणि चंद्राताईंची भेट होऊ शकली आणि तोच इंदिराबाईंच्या जीवनाला एक क्रांतिकारी कलाटणी देणारा क्षण ठरला. हरिपूरमध्ये या दोघीही जवळपास 4-5 महिने एकत्र होत्या. या वास्तव्यात चंद्राताई आणि इंदिराबाई जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या, त्या अगदी अखेरच्या श्वासापर्यंत. चंद्राताई इंदिराबाईंना घेऊन कोल्हापूरच्या ग्रामसेवा आश्रमात आल्या. कोल्हापूरचा ग्रामसेवा आश्रम महात्मा गांधींच्या विचाराने भारावलेल्या कार्यकर्त्यांची कर्मभूमी होता. तिथे बाबा रेडीकर, मामा क्षीरसागर यांच्याशी इंदिराबाईंचा परिचय झाला. कोल्हापूर ग्रामसेवा आश्रमात इंदिराबाईंना खूपच मोकळं वाटू लागलं. अगदी आपली घरची, आपल्या विचाराची माणसं भेटल्याचा आनंद त्यांना मिळाला. बाबा रेडीकर आणि मामा क्षीरसागर यांचाही त्यांना फार मोठा वैचारिक आधार वाटू लागला. इथं कार्ल मार्क्स, गांधी तत्वज्ञान, जागतिक समाजवादी चळवळ अशा अनेक सामाजिक राजकीय विषयांवर मोकळेपणाने चर्चा होत असत. या चर्चांमधून महाराष्ट्रातील आणि देशाच्या विविध भागातील सामाजिक आणि रचनात्मक कामांची, त्यासाठी झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ओळख इंदिराबाईंना होऊ लागली. या सामाजिक कामातील अनुभव, त्यातील अडचणी आणि प्रसंगी कणखरपणे उभं राहण्याची कार्यकर्त्यांची चिकाटी ह्याचं त्यांना आश्चर्य वाटे. त्यातून त्यांच्या मनातील समाजातील वंचित घटकांसाठी आरोग्य सेवेचं काम करण्याची ईर्षा अधिक बळकट होत गेली. ग्रामसेवा आश्रमातील 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर चंद्राताईंना पूर्ण बरं वाटू लागलं. उत्साह जाणवू लागला. तसं त्यांना त्यांच्या मालवणमधल्या कामाची आठवण स्वस्थ बसू देईना. त्यांनी मालवणला येण्याचा निर्णय घेतला आणि सोबत इंदिराबाईंनाही त्या मालवणला घेऊन आल्या. चंद्राताईंची इतर भावंड मालवणला बिऱ्हाड करून शिकत होती. त्याच बिऱ्हाडात ह्या दोघी राहू लागल्या. आल्या आल्याच चंद्राताईंचं राष्ट्रसेवा दलाचं काम पुन्हा सुरू झालं. कार्यकर्त्यांच्या भेटी, सभा, फिरणं असं सगळं सुरू झालं. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटायला घरी यायचे. घर अगदी गजबजून गेलेलं असायचं. त्यातून अनेक कार्यकर्त्यांशी इंदिराबाईंचा संपर्क वाढला. चंद्राताईंबरोबरही त्या काही कार्यक्रमांना जात. तिथेही कार्यकर्त्यांशी संपर्क येत होता. त्यांचं काम समजत होतं. त्याचवेळी एक वैचारिक प्रबोधन सुरू होतं. आपणही काही करावं असा विचार त्यांच्या मनात आकार घेत होता. मात्र नक्की काय करायचं ह्याचा संकल्प होत नव्हता. ह्या काळात इंदिराबाईंनी मालवणमध्ये विणकाम आणि भरतकाम असे 2 कोर्स शिकून घेतले. मालवण मुक्कामी असतानाच एक दिवस भाऊ तेंडुलकर घरी आले. भाऊ म्हणजे अतिशय प्रेमळ आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारं मनमिळावू नेतृत्व. चंद्राताईंच्या कुटुंबाशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. परिस्थितीशी झगडत, संघर्ष करत इंदिराबाई नवं काहीतरी करू इच्छितात याचं त्यांना विशेष कौतुक होतं.
इंदिराबाईंचा स्वभाव आणि एकूणच सामाजिक कामासंदर्भातील तळमळ ह्यात त्यांना त्यांच्या भावी कामाची दिशाच दिसत होती. तीच हेरून भाऊंनी चंद्राताई आणि इंदिराबाईंसमोर त्यांच्या मनातली एक कल्पना मांडली. त्या काळात राष्ट्र सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते संपूर्ण कोकणात पूर्णवेळ काम करत होते. ते काम अधिक वेगानं वाढावं या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या निवाऱ्याची, प्रकृती स्वास्थ्याची काही कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी, अशी ती कल्पना होती. त्यासाठी इंदिराबाईंनी नर्सिंग शिकावं आणि ते पूर्ण झालं की आरोग्य संकुल उभारावं, जे कार्यकर्त्यांचं माहेर असेल, असा विचार पुढे आला. आपल्या मनातलंच कोणीतरी बोलत आहे असं इंदिराबाईंना जाणवलं. त्या म्हणाल्या, मला माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायचंय. मी डॉक्टर तर होऊ नाही शकत, पण मला नर्सिंगचं शिक्षण घ्यायचंय आणि मी ते घेऊ शकेन असा मला विश्वास आहे. शिवाय उत्तम प्रकारे नर्सिंग केंद्रही चालवू शकेन. मुंबईत डॉक्टर पुरंदरांकडे मी 2 महिने काम केलं होतं. तो अनुभव माझ्या गाठीशी आहे. तुम्ही मला नर्सिंगच्या शिक्षणाची संधी मिळवून देऊ शकलात तर तिचं मी सोनं करीन. इंदिराबाईंचा हा निर्धार पाहून चंद्राताई आणि भाऊ विस्मयचकित झाले. पण इंदिराबाई चौथीही झालेल्या नाहीत. मग त्या नर्सिंगचा अभ्यास कसा काय करू शकतील? नर्सिंगच्या कोर्ससाठी किमान इंग्रजी येणं ही पहिली अट होती. यांना प्रवेश कसा मिळणार, कुठे मिळणार, असे काही प्रश्न त्यांना पडले. इंदिराबाईंना नाराज करणं मात्र त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे आपण प्रयत्न करू, हा विषय मामांशी बोलू, ते ह्यातून निश्चित काहीतरी मार्ग काढतील, असं म्हणत भाऊंनी इंदिराबाईंच्या मनातील स्वप्नाला आकार देण्याची तयारी दाखवली. इंदिराबाईंच्या नर्सिंग प्रशिक्षणाबद्दल चंद्राताई मामा क्षीरसागरांशी बोलल्या. सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यावर इंदिराबाईंना प्रवेश मिळणं कठीण आहे असंच मामांनाही वाटलं. तरीही आपण नागपूरला प्रयत्न करू असं सांगत त्यांनी लगेच चौकशीही सुरू केली. नागपूरच्या मातृसेवा संघात नर्सिंगचा 2 वर्षाचा मिडवायफरी हा कोर्स होता. मातृसेवा संघ हा सेवादल कार्यकर्त्यांच्या कार्याशी निगडीत होता. संस्थेच्या कमलाताई हॉस्पिटल या मामा क्षीरसागरांशी परिचित होत्या. मामांनी इंदिराबाई हळबे यांची एकूणच नर्सिंग होण्याची प्रबळ इच्छा, त्यांची सध्याची परिस्थिती, त्यांचं शिक्षण या संदर्भात विस्ताराने पत्र पाठवलं आणि इंदिराबाईंना आपण नर्सिंगसाठी प्रवेश मिळवून द्यावा अशी आग्रहाची विनंती केली. शिक्षणाअभावी नर्सिंगला प्रवेश मिळणं शक्य नाही याची जाणीव इंदिराबाईंना झाली होती. त्यामुळे त्यांनी आता आपण आरोग्य सेवेत जसं जमेल तसं काम करावं असा मनाशी पक्का निर्णय घेतला आणि त्या मालवणला आल्या. एक दिवस अचानक मामा क्षीरसागर मालवणला भेटायला आले आणि म्हणाले, कमलाताई हॉस्पिटलचं पत्र आलंय. जरी शिक्षण झालं नसलं तरी कमलाताईंकडे मी तुला घेऊन जातो. प्रवेशाबाबत पुढं काय होतं, कसं होतं ते नंतर बघू. तू आत्ता माझ्याबरोबर चल. त्यानुसार मामा क्षीरसागरांसोबतच मालवण ते कोल्हापूर, कोल्हापूरहून मुंबई आणि तिथून नागपूर असा प्रवास करत इंदिराबाई कमलाताईंकडे पोहोचल्या. त्यावेळी नर्सिंगचे वर्ग सुरू होऊन 4 दिवस झाले होते. इंदिराबाईंचं पुरेसं शिक्षण झालं नव्हतं हे जरी खरं असलं तरी त्यांना नर्सिंगच्या कामाची माहिती होती. दवाखान्यातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास आला होता. कमलाताईंना इंदिराबाईंचा हा आत्मविश्वासच महत्वाचा वाटला. त्या पहिल्या भेटीतच इंदिराबाईंच्या प्रेमात पडल्या. एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आभाळा एवढ्या साऱ्या दुःखाला झेडकारून आपल्या लेकीचं स्वप्न साकारण्यासाठी झपाटल्यागत ही बाई थेट नागपुरात पोचते याचं त्यांना नवल वाटलं. कमलाताई मनातल्या मनात इंदिराबाईंच्या या तळमळीला आणि झपाटलेपणाला सलाम करतात. इतकंच नाही तर त्या प्रयत्न करून इंदिराबाईंना नर्सिंगला प्रवेश मिळवून देतात आणि काही दिवसात त्यांचं नर्सिंगचं शिक्षणही सुरू होतं.